निवडणुकीमध्ये सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना। याच लाडकी बहीण योजनेमधल्या जवळपास 40 लाख लाडक्या बहिणी आता या योजनेतून आउट होऊ शकतात, त्या अपात्र होऊ शकतात। नेमकं कारण काय, लाडकी बहीण योजनेसंदर्भात कुठले महत्त्वाचे अपडेट समोर आलेत, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। विधानसभा निवडणुकीवेळी सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेची घोषणा सरकारने केली आणि त्यानंतर असंख्य अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये गेले। दर महिन्याला खात्यात 1500 रुपये। लाडकी बहीण योजनेचा सरकारला मोठा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये झाला, कारण असंख्य अशा लाडक्या बहिणींनी सरकारला विजयी होण्यामध्ये, घवघवीत यश मिळवण्यामध्ये महायुती सरकारला मदत केली। पण जशी निवडणूक संपली तशी लाडकी बहीण योजना जी आहे, या योजनेवर अपात्रतेची टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळाली। असंख्य लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र होऊ लागल्या। हे सगळं का झालं, तर सरकारचं असं म्हणणं आहे की या योजनेचा असंख्य अशा लाडक्या बहिणींनी गैरफायदा घेतला। असंख्य अशा सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला। त्याचबरोबर 4 चाकी वाहन असलेल्या बहिणींनी या योजनेचा फायदा घेतला। त्याच्यामुळे झालं काय, तर असंख्य अशा लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा झाल्या। आता जर आपण बघितलं तर या सगळ्यानंतर महिला व बाल विकास जे खातं आहे त्यांनी, या मंत्रालयाने ई-KYC ची घोषणा केली। म्हणजेच काय, तर ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलं असेल त्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या योजनेसाठी पात्र असू शकतात। हे सगळं का, तर एक पारदर्शकता राहावी, किंवा ज्या खऱ्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणींना खरंच या योजनेचा फायदा हवा आहे, किंवा ज्या लाडक्या बहिणी खरंच लाभार्थी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळावा। त्याच्यामुळे ई-KYC जे आहे ते सरकारने जारी केलं, बंधनकारक केलं। म्हणजे काय, तर ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC ची प्रोसेस केलेली आहे त्याच लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र असू शकतात। आता कुठले महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। मिळालेल्या माहितीनुसार 2,60,00,000 महिलांनी या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय। 10 लाखांहून अधिक महिला यानंतर अपात्र ठरलेल्या आहेत। आत्ताचा सद्यस्थितीचा आपण जर विचार केला तर 2,47,00,000 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। 1,60,00,000 महिलांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। याच्यामध्ये सुद्धा 40 लाख अशा महिला आहेत ज्यांनी अजूनही ई-KYC जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली नाहीये। 31 डिसेंबरपर्यंत ई-KYC ची मुदत सरकारने दिलेली आहे। आधी ही मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत होती, पण निवडणुका लागल्या आणि त्याआधी सरकारने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ केलेली आहे। पण आता महिला व बालविकास मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने असं सांगितलेलं आहे की 31 डिसेंबर ही ई-KYC ची लास्ट डेट आहे। यानंतर लाडक्या बहिणींना ई-KYC करता येणार नाही। म्हणजेच काय, तर ज्या 40 लाख लाडक्या बहिणींनी अजूनही ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये त्यांना 31 डिसेंबर नंतर लाडकी बहीण योजनेचा कुठलाही लाभ मिळणार नाहीये। त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC ची प्रक्रिया अजूनही पूर्ण केलेली नसेल त्यांनी ती लगेचच करावी, नाहीतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। आता जर आपण बघितलं तर ई-KYC का करण्यात येते, तर पारदर्शक एकूणच सगळा हा जो प्रकार आहे हा असावा, किंवा खोट्या लाडक्या बहिणी आहेत किंवा ज्या लुबाडणाऱ्या सरकारला लाडक्या बहिणी आहेत त्यांना कुठेतरी या योजनेपासून त्यांच्यावर आळा घालता यावा, यासाठी सरकारने जे आहे हे पाऊल उचललेलं आहे। या सगळ्यानंतर ई-KYC मध्ये सुद्धा अनेक त्रुटी महिलांना पाहायला मिळाल्या। काही महिलांना जी वेबसाईट आहे या ई-KYC ची तिथे पोहोचता येत नव्हतं, किंवा काही महिलांना टेक्निकल महिलांना इश्यू येत होते। या सगळ्यांवरून जर आत्ता तुम्ही ई-KYC कराल तर तुम्हाला कुठलेही इश्यू येणार नाहीयेत, कारण 40 लाख ज्या महिला आहेत त्या फक्त राहिलेल्या आहेत ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी। आता ई-KYC ची प्रक्रिया कशी करावी हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते। तुम्हाला गव्हर्नमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे, लाडकी बहीण in.maharashtragovernment.in। इथे तुम्ही गेलात तर ई-KYC चा समोरच तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचा OTP व्हेरीफाय करायचा आहे, आणि सांगितल्याप्रमाणे तुमच्या कुटुंबामध्ये कुणाचं तरी आधार कार्ड असेल तिथे तुम्हाला त्याचा OTP टाकायचा आहे, ते सुद्धा व्हेरीफाय करायचं आहे। या सगळ्यानंतर तुम्हाला जी काही डिटेल्स असतील ते फिल करून तुमचा जो फॉर्म असेल तो सबमिट करायचा आहे, आणि त्यानंतर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात होईल। असं म्हणजे एका महिलेनं ई-KYC केलं होतं, तिच्याशी मी हे बोलून हे सगळं तुम्हाला सांगते। आता पुढे जर आपण बघितलं तर कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला अपात्र आहेत हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते। ज्या महिलांचं वय 21 ते 65 आहे, जी महिला महाराष्ट्राची नागरिक आहे, त्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत। सरकारी कर्मचारी तुम्ही जर असाल,
तुमच्या घरात कोण सरकारी कर्मचारी असेल किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. 4 चाकी वाहन तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. तर या सगळ्या ज्या अटी आहेत त्या अटींमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. जी प्रकरणं यानंतर समोर आली निवडणुकीनंतर, त्यावरून आपल्याला असं समजलं की ज्या महिला अपात्र आहेत म्हणजे ज्यांच्या घरात 4 मुली आहेत त्या 4ही मुली या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात, किंवा ज्यांच्या घरात 4 चाकी आहे, ज्यांच्याकडे शेत आहे, किंवा अनेक पुरुष सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, असं एकूणच निदर्शनास आलेलं होतं. या सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा ज्या लाभ घेतलाय त्यांच्यावर कारवाई होईल असं सरकारने सांगितलेलं आहे. त्यांच्याकडून पुन्हा पैसे वसूल करण्यात येईल. हे सगळं सांगितलं असताना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि आता ई-केवायसी मुळे काय झालेलं आहे तर अनेक म्हणजे ज्या लाडक्या बहिणी, जवळपास 2 कोटी लाडक्या बहिणी ज्या योजनेचा लाभ घेत आहेत, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 40 ते 50 लाख अशा बहिणी आहेत, लाडक्या बहिणी, ज्यांनी अजूनही ई-केवायसी केलेलं नाही. आता त्यांच्याकडे ती वेगळी कारणं असतील, मे बी त्यांना इथपर्यंत पोहोचता येत नसेल, मे बी त्या तितक्या शिकलेल्या नसतील. पण या सगळ्यानंतर होणार काय आहे तर सरकारवर जो कर्जाचा डोंगर आहे किंवा सरकारकडे एक एक्स्ट्राची अमाऊंट जी आहे, जी सरकारच्या खात्यातून जाते, गव्हर्नमेंटच्या खात्यातून या लाडकी बहीण योजनेसाठी, तो कर्जाचा बोजा कुठेतरी सरकारवर कमी होऊ शकतो. एकूणच लाडकी बहीण योजना जी आहे ती सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जात आहेत. यामुळे झालं काय तर सरकारवर आर्थिक बोजा जो आहे तो वाढला. त्याच्यामुळे ई-केवायसी मुळे अनेक ज्या महिला आहेत त्या आपोआप अपात्र ठरलेल्या आहेत. आता त्यांच्याकडे त्यांची वेगळी कारणं आहेत ज्यामुळे त्यांनी ई-केवायसी केलेली नाहीये. पण अशा अजूनही 40 ते 50 लाख महिला आहेत ज्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये अशी माहिती एकूणच मिळालेली आहे. त्याच्यामुळे जर या महिलांनी ई-केवायसी केलं नाही तर त्या या योजनेतून आपोआप आउट होणार आहेत. या सगळ्यांच्या पलीकडे अजूनही अशा काही लाडक्या बहिणी आहेत, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींशी मी बोललेली आहे जाऊन ग्राउंडवर, त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे तरी त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, तुम्ही सुद्धा ई-केवायसी केली आहे तरी सुद्धा तुमच्या खात्यात पैसे येत नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. या संदर्भातला सुद्धा वेगळा व्हिडिओ आपण करू. पण आणखीन तुम्हाला या लाडकी बहीण योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.